श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 25 जानेवारी 2026 वार रविवार. या दिवशी आहे यंदा रथसप्तमी. तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला याच रंगाचे कपडे घालायचे आहे. 25 जानेवारीला रविवारी येत आहे रथसप्तमी. तर कपडे या दिवशी तुम्ही घातले तर त्या दिवसाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण रथसप्तमी साजरी करत असतो. तर बघा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. म्हणजे बघा, पिवळ्या रंगाच्या शेडमध्ये थोडेसे डार्क फिकट थोडंफार बघा इकडे तिकडे चालू शकतं. पण ज्या रंगाचे आपण कपडे बघा घातल्यावर असं म्हणतो ना की नाही हा पिवळा रंग आहे, तसा पिवळ्या रंगाचा तुम्हाला कपडे घालायचे आहे. मग थोडाफार इकडे तिकडे असेल, जसा की नारंगीत असेल तरीसुद्धा चालेल. म्हणजे सूर्यदेवांचा रंग कसा असतो, अगदी कधी ते नारंगी दिसतात तर कधी बघा फिकट नारंगी पिवळा असं दिसतात. त्याप्रमाणे सूर्यदेवांचा जो रंग असतो ना, त्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी घालायचे आहे. बघा, सूर्य हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही बघा मोठ्यातल्या मोठ्या संकट, अडचणी, दुःख जे काही चाललेलं असतील ना, तर त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर न विसरता आणि न चुकता रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र नक्की घाला. मी पूजा मांडणीचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. अगदी साधी सोपी बघा पद्धत आहे. यानंतर बघा, या दिवशी सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, तीळ ते टाकायचे आहे. एक फूल टाकायचं आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. यानंतर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला एक तरी सूर्यनमस्कार घालायचा आहे. काही लोक अगदी रोज घालतात, पण बघा याच दिवशी तुम्ही 11 देखील सूर्यनमस्कार घालू शकता. 21, 108 अगदी जे एक तरी आवर्जून घाला. सूर्यनमस्कार जे आहे ते आवर्जून घालायचे आहे. त्याचा आपला शरीरासाठी सुद्धा देखील खूप चांगला उपयोग होत असतो. बघा, या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा टॉप, पिवळ्या रंगाची साडी ती सुद्धा घालू शकता. पिवळ्या रंगाचे बघा माणसांनी टी-शर्ट असेल, शर्ट असेल ते घालू शकता. पण पिवळ्याच रंगाची शेड जी आहे ती या दिवशी घातली ना तर त्याचा खूप फायदा होईल. सौभाग्याचं प्रतीक असलेला बघा कुंकवाला सुद्धा हळदीची जोड असते आणि हळद ही पिवळ्या रंगाची असते. बघा, नवरीला नवरदेवाला सुद्धा आपण हळद लावत असतो. हळदीचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग हा शुभ मानला जातो. म्हणजेच बघा, सूर्यकिरणांसारखा स्वच्छ आणि प्रभावी रंग हा पिवळा असतो. या रंगाच्या कोणत्याही शेड जर तुम्ही बघितल्या ना तर बघा अगदी लाईट, डार्क असा कुठलाही जो कलर आहे ना तो सकारात्मक प्रदान करणारा असतो. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा प्रतीक मानला जातो. तर त्यामुळे बघा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे आहे. पिवळा रंग अतिशय शुभदायी आहे आणि बघा सूर्यदर्शनाने या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं तसं सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पिवळा रंग जो आहे तो नैराश्यावर मात करतो आणि सकारात्मक बघा गोष्टी ज्या आहे म्हणजेच काय नकारात्मक विचार जे आहे ते दूर होतात आणि मन शांत ठेवतो. वास्तुशास्त्रामध्ये पण बघा हॉल किंवा बेडरूम इथल्या भिंतींना जर पिवळा रंग देण्याचं जर सजेस्ट केलं जातं. जेव्हा आपण काही घरांमध्ये वास्तुशास्त्रांच्या गोष्टी बघतो ना तर पिवळा रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. तर म्हणून पिवळा रंग हा अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी कमीत कमी बघा जसं आपल्याला माहिती आहे की पूजेमध्ये हा रंग चांगला मानला जातो. जसं देवीला बघा लाल, हिरव्या रंगाची आपण ओटीमध्ये साडी अर्पण करतो, कारण तो देवीचा रंग मानला जातो. त्याचप्रमाणे पिवळा रंग हा सकारात्मकतेचे एक प्रतीक आहे. नकारात्मक ऊर्जेला तो प्रतिबंध करत असतो आणि आपण कुठलीही पूजा अर्चा काही करतो ना तर त्यावेळेस बघा आपल्याभोवती काही आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं हे जास्त महत्त्वाचं असतं.
आणि तरच मग आपण केलेल्या सर्व सेवेचं, सर्व कार्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. नाहीतर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये असेल आणि खूप नकारात्मक विचार आपल्यामध्ये असतील आणि मग आपण एखादी बघा 4 तासाची जरी पूजा केली, अगदी पोथी जरी वाचली, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण आपल्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या गोष्टी बघा, वाचलेलं जे काही आहे त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून बघा, तुम्ही पिवळा रंग जो आहे तो तुम्ही घाला, या दिवशी आवर्जून घाला. या दिवशी त्याचा आपल्याला चांगला परिणाम आपल्या शरीरावर, आपल्यामधील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी करून घेता येईल. तर रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी करा. आपल्याला बघा माहिती आहे, ऑफिस असतं, सगळ्या गोष्टी असतात, पण बघा, पूजा अर्चा करताना अगदी साधी सोपी त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही तो बघा आणि तशी पूजा करा आवर्जून. हा दिवस शुभ असल्यामुळे त्याचा आपल्याला शुभ फळ मिळवून घ्यायचा आहे. आणि या दिवशी बघा, आपल्याला काळा वगैरे कलर जो आहे तो घालायचा नाही आहे. या दिवशी तुम्ही जसं मी सांगितला तसा पिवळा रंग जो आहे तो घालणं तर शुभ आहेच, पण पिवळा रंग नसेल तर तुम्ही इतर त्याची थोडीशी शेड असेल तर तो रंग तुम्ही घालायचा आहे. फक्त काळा रंग घालण्याची जी चूक आहे ती अजिबात करू नका. तर ही रथसप्तमी अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून बघा हा नियम पाळा आणि त्याचं संपूर्ण फळ जे आहे सेवेचं ते मिळवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.